तू निघून जाऊ शकला असता मला तपासून. खूप महत्वाची कॉन्फरन्स होती, पण तो नाही गेला. तो सलग 3 दिवस माझ्यासाठी थांबून होता, माई येईपर्यंत. मला तर माहिती पण नव्हतं की तो माझ्यासाठी थांबलाय. मला नंतर नलिनी काकूंनी सांगितलं की त्यांनी त्याचा महत्वाचा पेपर मेल न पाठवला, स्वतः नाही गेला. मला जेव्हा कळलं ना की त्याला पेपरपेक्षा माणसं महत्वाची आहेत, तेव्हा मी ठरवलं की हीच व्यक्ती आहे जिच्यासोबत मला माझं अख्खं आयुष्य घालवायचंय. दुसरं कुणीच नाही असू शकत. पण याचा दुसरा अर्थ असाही निघूच शकतो ना की त्याला स्वतःचं प्रोफेशन महत्वाचं वाटत नाही, केवळ तुला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचे कामधंदे सोडून थांबला तुझ्यासाठी. असंही असू शकतं. बाबा तू मला सांग, जर आई आजारी पडली तर तू काय करशील? उत्तम 2 स्पेशालिस्ट कडे तिची केस दिली असती आणि हे मी सगळं करू शकलो असतो कारण मी उत्तम डॉक्टर आहे म्हणून नव्हे, तर मी हे अफोर्ड करू शकतो. आणि नुसतं ते नाही तर बेस्ट हॉस्पिटल, बेस्ट ट्रीटमेंट, बेस्ट मेडिसिन अफोर्ड करता यायला लागतं. अच्छा, म्हणजे माणूस महत्वाचा नाहीच आहे का? कधी कधी काय असतं ना बाबा, फक्त औषधं महत्वाची नसतात. एखाद्या व्यक्तीचा प्रेझेन्स सुद्धा खूप महत्वाचा असतो. तू जर आईचा हात धरून ठेवलास तर ती लवकर बरी होईल असं नाही का वाटत तुला? बघ बाळा, जर असा हातात हात घेऊन माणूस बरा झाला असता ना तर मेडिकल फील्डच अस्तित्वात आलं नसतं. लोकांनी असेच हातात हात घेऊन मग कॅन्सर, टायफॉइड, थायरॉइड असे सगळे आजार बरे केले असते. पॉसिबल आहे तुमच्याशी बोलणं. सॉरी सौमित्र, नाही बोलू शकत माझ्या आई बाबांशी. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.